हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। तर बघा मग आज आपला जो काही व्हिडिओ आहे हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचदा होतं काय की ज्या वेळेस आपल्याला अर्जंट ब्लाउज द्यायचा असतो किंवा आपली खूप प्रॅक्टिस झालेली असते आणि आपल्याला कमीत कमी टाइम मध्ये ब्लाउजची कटिंग करायची असते, तर त्यावेळेस काय करायचं? तर आज मी तुम्हाला डायरेक्ट कपड्यावर कशी म्हणजे डायरेक्ट ब्लाउज वर कटिंग कशी करायची तर हे सांगणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून डायरेक्ट कपड्यावर ब्लाउजची कटिंग करणं खूप सोपं जाईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्ही जर थोडं नीट लक्ष देऊन हा व्हिडिओ बघितला तर डायरेक्ट कपड्यावर कटिंग सहजच करता येईल। आणि यामुळे हे होईल की तुमचा टाइम वाचेल आणि कमीत कमी टाइम मध्ये तुमचा परफेक्ट अशी ब्लाउजची कटिंग सहजच होईल। ठीक आहे, तर हे बघा इथे मी ब्लाउज घेतलेला आहे, तर तो खणाचा ब्लाउज आहे आणि त्या ब्लाउजसाठी मॅचिंग असं अस्तर सुद्धा घेतलेला आहे। तर आपण डायरेक्ट कपड्यावर प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग करणार आहोत। तर कटिंग करण्याच्या आधी कुठली कुठली मेजरमेंट्स लागतात ते मी तुम्हाला सांगते। तर त्यासाठी आपल्याला लागतं उंची, छाती, कमर, पुढचा गळा, मागचा गळा, बाही लांबी, दंडघेर आणि शोल्डर। ठीक आहे, तर हे बघा ह्या ब्लाउजची उंची आहे इथे 13, त्यामध्ये आपण 1 इंच मार्जिनसाठी ॲड केलेला आहे, टोटल झाले 14। त्यानंतर छाती आहे 30, तर 30चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा असतो, तर इथे 30चा चौथा भाग किती होतो? 7.5। ठीक आहे, आणि त्यामध्ये आपण 1.5 किंवा 2 इंच मार्जिनसाठी ॲड करतो। हा प्रिन्सेस आहे म्हणून मी 2 ॲड केलेला आहे, तर मग इथे टोटल किती झाले? 9.5। ठीक आहे, तर छातीचा चौथा भाग अधिक मार्जिन। त्यानंतर कमर आहे 25, पुढचा गळा 5.5, मागचा 9। तर पुढचा आणि मागचा दोन्ही पण गळ्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मार्जिनसाठी ॲड करायचे असतात। तर मग इथे पुढचा गळा आणि मागचा गळा बघा किती झालेला आहे, तर अर्धा ॲड केलेला आहे, तर पुढचा गळा झालेला आहे 6 आणि मागचा आहे 9.5। ठीक आहे, त्यानंतर बाही लांबी आहे 10, तर त्यामध्ये किती ॲड करायचं ते मी कटिंगच्या वेळेस तुम्हाला सांगणारच आहे, पण ही अस्तरची आहे तर अस्तरसाठी आपण अर्धा इंच इथे ॲड करतो, तर टोटल किती झाले मग? 10.5। त्यानंतर दंडघेर 8 आणि शोल्डर 2.5। ठीक आहे, तर अशा प्रकारची ही ब्लाऊजची माप आहे। तर आता आपण कटिंग करायला सुरुवात करूयात। तर हे बघा हा आपला ब्लाऊज पीस आहे खणाचा आणि त्यासाठी अस्तर घेतलेला आहे। ठीक आहे, तर कटिंग आपण सगळ्यात आधी ही अस्तरवर करत असतो। तर हे बघा अस्तर हे आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे, तर मी ज्या पद्धतीने त्याची घडी घालते सेम त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा ती घडी घालायची आहे। बघा इथे तुमच्या लक्षात येईल डबल फोल्ड केलेला आहे आणि इकडच्या साईडने बंद बाजू घेतलेली आहे। आता ज्या साईडने बंद बाजू असते त्या साईडने आपण टाकत असतो ब्लाऊजची उंची। तर आता मार्किंग करण्याच्या आधी ह्या पद्धतीने घडी घातली की खालच्या साईडला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे बघा, म्हणजे जर का कपडा तिरका असेल तर तो सरळ राहील। ठीक आहे, आणि आता त्या लाईनच्या वर आपल्याला मार्किंग करायची आहे। तर हे बघा इथे ब्लाऊजची उंची होती 13, 1 इंच मार्जिन, तर टोटल 14ला मार्किंग केलेली आहे। त्यानंतर हे बघा आपल्याला टाकायचं आहे गळारुंदी आणि शोल्डर, तर 5.5ला मार्किंग केली। तर बघा गळारुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि 5.5 शोल्डर। ठीक आहे, म्हणजे 2.5 शोल्डर आहे। आणि त्यानंतर मुंडा आहे बघा इथे 5.5 घेतलेला आहे आपण 30 साईजसाठी। आणि त्यानंतर टाकायचा आहे छातीचा चौथा भाग प्लस मार्जिन, तर चौथा भाग आहे 7.5 आणि 2 इंच मार्जिन, तर टोटल 9.5ला मार्किंग करून घेतलेली आहे। सेम 30 मार्किंग खालच्या साईडला सुद्धा करायची आहे। ठीक आहे, तर इथे तुम्ही कमरेचा चौथा भाग टाकून मार्जिन ॲड केलं तरी सुद्धा सेमच येतं, आणि डायरेक्ट मी जे वरती मार्किंग केली छातीचा चौथा भाग प्लस मार्जिन ती केली तरी सुद्धा सेमच येतं। तर अवघडत जाण्यापेक्षा डायरेक्टच 30 मार्किंग करून ह्या पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर आपल्याला मुंड्याचा सेंटर घ्यायचा, तर 5.5चं निम्म करायचं आहे, तर ते झालं 2.25। आणि हे बघा तिरका आपल्याला 1.5ला मार्किंग करून मुंड्याचा आकार द्यायचा आहे, कारण की सगळ्यात आधी आपण हा बॅक साईड कटिंग करत आहोत। प्रिन्सेससाठी आधी बॅक साईड कट करतो आणि मग फ्रंट साईड। ठीक आहे, आणि आता याचा मागचा गळा आपण नंतर काढूयात। तर आता हे जशी मार्किंग केली आहे ना त्यावरच आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। तर हे बघा व्यवस्थित कपडा पकडून आपल्याला कट करायचा आहे। आणि याचा गळा तर आपण ज्या वेळेस हा डिझाईनचा करायचा आहे, तर तो डिझाईनचा करायच्या वेळेसच मी तुम्हाला कसा कटिंग स्टिचिंग करायचं ते सांगेल। ठीक आहे, तर हे बघा हा बॅक साईड आपला कट झालेला आहे। ठीक आहे, तर आता हा बॅक पार्ट ठेवून आपल्याला फ्रंट साईड कटिंग करायची आहे। तर आता तो कुठे बसतोय आपण बघूयात। हे बघा या पद्धतीने आपण ठेवू शकतो, तर मी इथे ठेवून घेतलेला आहे।
आणि आहे तशी आपल्याला आधी मार्किंग करून घ्यायची आहे. म्हणजे बॅक साईड जेवढे आहे ना सेम तेवढंच आधी मार्किंग करायची आणि त्यानंतर त्यात काय काय चेंजेस करायचे ते मी तुम्हाला सांगेलच. मुंडा असो काही हाईट वगैरे सगळं सेमच मार्किंग करून घ्यायची आहे. हे बघा ज्या पद्धतीने मी करत आहे ना त्या पद्धतीने. ठीक आहे, हे बघा आता बॅक साईडची मार्किंग ही आपली कंप्लीट करून झालेली आहे. ठीक आहे, तर हे बघा आता हा बॅक पार्ट आपण साईडला ठेवून घेऊयात. ठीक आहे, आणि आता मी काय काय चेंजेस सांगते ते नीट लक्षात द्या. हे बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्धा इंच आपण इथे उंची वाढून घेणार आहोत पुढच्या भागाची बॅक साईडपेक्षा. ठीक आहे, मार्किंग केलेली आहे. ते बघा या पद्धतीने स्ट्रेट लाईन करून घेऊयात आपण. ठीक आहे, पहिला पॉईंट झाला. आता त्यानंतर काय करायचं आपल्याला 2.5 गळा रुंदी आणि 5.5 शोल्डरला व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे आणि जो काही पुढचा मुंडाचा आकार आहे तो द्यायचा. तर सेम बॅक साईड सारखंच आहे बघा 5.5 मुंडा घेतलेला आहे आपण आणि हा बघा या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि मग क्रॉसमध्ये आपल्याला 1ला मार्किंग करून मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि हा जो होता आधीचा तो बॅक साईडचा आहे. ठीक आहे, हे बघा 1ला मार्किंग केली आणि ह्या पद्धतीने आता पुढच्या मुंडाचा आकार देऊन घेतलेला आहे आणि तर बॅक साईडचा होता त्याला क्रॉस करायचा आहे म्हणजे चुकून तिथून कट व्हायला नको यासाठी. ठीक आहे, आता हे 2 चेंजेस झाले. त्यानंतर आता पुढचा गळा आहे 5.5 अर्धा मार्जिन, तर टोटल 6ला मार्किंग करून घेतलेली आहे. हे बघा ह्यामध्ये क्रॉस 1ला मार्किंग करून पुढचा गळ्याचा आकार द्यायचा. तर हा रेग्युलर गोल गळाचा आहे आपला. ठीक आहे, व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर प्रिन्सेसचा आकार द्यायचा. तर बघा मी 3.5ला मार्किंग करून घेत आहे. त्यानंतर उभा जो टक्स पॉईंट आहे ना त्याची मार्किंग करायची आहे. तर बघा खालून मी 4 इंचाला मार्किंग करत आहे. ठीक आहे, तर तुम्ही हे बघा या पद्धतीने वरच्या साईडने सुद्धा मार्किंग करू शकतात किंवा खालचा पॉईंट सुद्धा लक्षात ठेवू शकता, तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं. ठीक आहे, बघा वरून जर का लक्षात ठेवलं तर ॲक्च्युली तो 10.5चा पॉईंट जातोय, खालून लक्षात ठेवलं तर 4चा पॉईंट जातोय. ठीक आहे, तर मी खालून 4ला मार्किंग केली. त्याच्या पुढे हे बघा या पद्धतीने टेप ठेवून 2 इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे. ठीक आहे, आता हे 2 कट होणार आहे तर ते आपल्याला कमरेच्या भागात ॲड करायचं. तर काय करायचं, कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे. तर हे बघा इथे आता कमरेचा चौथा भाग किती होतोय 6.5. तर 6.5ला मार्किंग केलेले आहे. त्याच्या पुढे आता हे कट होणारे 2 इंच ॲड करायचे आणि त्यानंतर मार्जिनचे 2. ठीक आहे, तर अशी मार्किंग करून घेतलेली आहे. तर हा पॉईंट आणि हा पॉईंट हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला जॉईन करायचा आहे. ठीक आहे, आणि आता प्रिन्सेसचा आकार आपण देऊन घेऊयात. ह्या पद्धतीने पुढच्या मुंड्याला जॉईन केलेला आहे ते लक्षात राहू द्या. ठीक आहे, आणि हे बघा इथून परत आपल्याला खाली जिथे 2ची मार्किंग आहे ना तिथे ह्या पद्धतीने शेप द्यायचा आहे. तर हा लगेच काही जमणार नाही, याची तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे. ठीक आहे, तर प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर हे बघा ह्या पद्धतीने बॅक पार्ट आपल्याला ठेवायचा आहे मुंड्यावर आणि जेवढी हाईट असेल ना तिथे मार्किंग करायची आहे. ठीक आहे, आता ती मार्किंग किती इंचाची आहे, साधारणतः अर्धा इंच. तर बघा अर्धा इंच इकडच्या साईडला पण मार्किंग करून घ्यायची आणि या पद्धतीने बघा इकडचे 2 पॉईंट आणि इकडचे 2 पॉईंट जॉईन करून घ्यायचे आहे. ठीक आहे, तर आता ही आपली पुढची मार्किंग पूर्ण झालेली आहे. तर आता हे कटिंग कसं करायचं ते नीट लक्ष द्या. हे बघा इथून आधी कडेकडेने कट केलेलं म्हणजे जी आपण उंचीची मार्किंग केली ना तिथून. ठीक आहे, त्यानंतर मग हे बघा आता तो फायनल पॉईंट होता ना आपला मार्जिन ॲड करून कमरेच्या भागात तिथे कट केलेला आहे आणि हे बघा आता हे स्ट्रेट कट करून घेऊयात. म्हणजे कुठला बघा पुढचा गळा कट करून घेऊयात म्हणजे लक्षात राहू द्या कशा पद्धतीने कट करायचा, कुठला भाग सेपरेट केला पाहिजे, कुठला कट केलं पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की प्रिन्सेसमध्ये खूप साऱ्या मार्किंग येतात, त्यामुळे बघा व्यवस्थित लक्ष देऊन कटिंग करायची आहे. थोडं जरी चुकलं तर सगळी फिनिशिंग सगळा ब्लाऊज बिघडतो. हे बघा आणि हे बघा इथे नीट काळजीपूर्वक पुढचाच मुंडा आपल्याला कट करायचा आहे. बॅक साईडच्या मुंड्याला तर आपण क्रॉस केलेला आहे तर त्या आठवणीने करायचा आहे आणि हे बघा हा मधला पार्ट सुद्धा आपण कट करून टाकत असतो. ठीक आहे, आणि वरून पण हे बघा पुढच्या मुंड्याचंच कट केलं. तर हे बघा हा पुढचा पार्ट आपला आता एकदम व्यवस्थित कटिंग करून झालेला आहे. ठीक आहे, तर बॅक पार्ट झाला, पुढचा झाला. तर आता बाकी आहेत आपल्या स्लीव्स. तर आपण स्लीव्स कट करूयात. तर दोन्ही सोबतच पाहिजे आहे, तर म्हणून हा हे बघा 4 पदरी फोल्ड केलं, आधी डबल आणि त्यावर परत फोल्ड केलं म्हणजे दोन्ही बाही आपल्या सोबतच कट होती. ठीक आहे, या पद्धतीने केल्यानंतर खालच्या साईडला टाकायचा आहे आपल्याला छातीचा चौथा भाग. तर हे बघा इथे मी 7.5 म्हणजे 30चा चौथा भाग 7.5 होतो, तर 7.5ला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर बंद बाजूच्या साईडने टाकायचं आहे बाही लांबी. तर इथे बाही लांबी आहे 10 आणि अर्धा इंच मार्जिन, तर टोटल 10.5ला मार्किंग करून घेतलेली आहे. 30-10.5ची मार्किंग हे बघा ह्या पद्धतीने सुद्धा करून घ्यायची आहे दुसऱ्या साईडला. ठीक आहे, आणि आपला बॉक्स आपण रेग्युलर जसं कटिंगला ड्रॉ करत असतो बाहीच्या सेम त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे. तर ही कोपऱ्यापर्यंतची बाही आहे. ठीक आहे,
आणि आता इथून बघा कॅप हाईट किती घ्यायचं ते नीट लक्ष द्या. ते बघा कॅप हाईट मी घेतलेली आहे इथे 3. ठीक आहे. आता त्यानंतर 3 मार्किंग करायचे आहे 1-1 इंचाच्या. तर पहिली बघा इकडच्या साईडला, त्यानंतर हे बघा इथून आतल्या साईडला 1 इंच आणि खालच्या साईडला 1 इंच. तर ह्या 3 मार्किंग खूप महत्त्वाच्या आहे, लक्षात राहू द्या. आणि हे बघा आता हे 2 पॉईंट आपल्याला जॉईन करायचे सगळ्यात आधी, त्यानंतर हा आणि हा पॉईंट. ठीक आहे. आता ही जी काही लाईन आहे त्याचं सेंटर घ्यायचं. ते बघा ते किती निम्म होतं आहे ते बघूयात. हे बघा हे 6.25 आहे जवळजवळ. ठीक आहे. 6.5 होतं आहे. तर मग 3.25ला मार्किंग करून घ्यायची आहे. आणि पुन्हा बघा त्याचं पण निम्म घ्यायचं आहे आणि याचं पण निम्म. ठीक आहे. तर 1.5 आणि 1 लाईनला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर पुढच्या पॉईंटपासून अर्धा इंच वरती आणि दुसऱ्यापासून खाली अशी मार्किंग करून ह्या पद्धतीने बाहीचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. तर ही खूप सोपी अशी बाहीची पद्धत आहे. हे बघा. ठीक आहे. प्रॉपर असा आपला व्यवस्थित शेप आला पाहिजे. तर आता कटिंग करून घेऊयात. हे बघा कुठून कट करते नीट लक्ष द्या. हे बघा कडेकडेने ती स्ट्रेट लाईन आणि त्यानंतर वरचा कर्व. ठीक आहे. आधीच खालच्या कर्वपासून कट केलेलं नाही आहे, लक्षात राहू द्या. आता एवढं कट झाल्यानंतर ही बाही आपल्याला ह्या पद्धतीने ओपन करायची आणि मग पुढचा कर्व जो आहे ना तो कट करायचा आहे. ठीक आहे. कारण हा आता पुढच्या मुंड्याला जॉईंट होतो. ठीक आहे. तर बघा या पद्धतीने आता आपली बाहीची कटिंगसुद्धा पूर्ण झाली आहे. बघा बॅक साईड झाला, पुढचा भाग झाला आणि बाहीसुद्धा कटिंग झालेली आहे अस्तरची. आता हे अस्तर ठेवून आपण ब्लाऊज पीसचा कपडा कट करून घेऊयात. हे बघा हा खणाचा ब्लाऊज घेतलेला आहे. तर हे बघा सगळ्यात आधी काय करूयात, आता आपण काठापासून फोल्ड करून घेऊयात आणि बाही आपली बसते का ती बघूयात. ठीक आहे. हे बघा तर ती कशी बसते ह्या पद्धतीने डबल फोल्ड करून आता थोडंसं मार्जिन ठेवून आपण बाही कट करून घेणार आहोत. जर का डबल ठेवलं असतं एकाच साईडचं तर जॉईंट द्यावं लागलं असतं, त्यामुळे मी ह्या पद्धतीने ठेवलेलं आहे. ठीक आहे. तर बाही ह्या दोन्ही पण आता कटिंग झालेल्या आहे. त्यानंतर आपल्याला बॅक पार्ट कटिंग करून घ्यायचा असतो आणि मग उरलेले पार्ट आपण कट करत असतो. ठीक आहे. तर हे बघा लक्षात राहू द्या हे डबल फोल्डच केलेलं असतं, खूप महत्त्वाचं पॉईंट आहे. ठीक आहे. आणि हे बघा बंद बाजूच्या साईडने बरोबर आपण बंद बाजू ठेवतो आणि इकडच्या साईडला मुंडा ठेवतो. याच पद्धतीने ठेवायचं आणि थोडंसं मार्जिन ठेवून आता बॅक पार्टसुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायचा असतो. हे छोटे छोटे टिप्स खूप महत्त्वाच्या आहे, ह्या लक्षात राहू द्या. ठीक आहे. आता बॅक पार्ट कट झालेला आहे. तर आता बाकी आहे आपला पुढचा साईड. तर पुढची साईड पण कशी ॲडजस्ट होते तसं आपण ठेवून घेऊयात. तर सगळ्यात आधी बघा आपण हा जो पार्ट आहे ना तो बसतोय का बघूयात, कुठे कुठे कसा कसा ॲडजस्ट होतोय. हे बघा हा तर इथे बसतोय, पण आता तो उरलेला दुसरा बसतोय का नाही ते पण खूप महत्त्वाचं आहे. तर तो तसा बसत नाही आहे, त्यामुळे मग हा बघा हा असा बसतोय. मग हे बघा आता ह्या पद्धतीने व्यवस्थित ॲडजस्ट होतंय का, तरी थोडं कमी पडतंय. हे बघा या पद्धतीने हां असं बसते. ठीक आहे. तर आता ह्या पद्धतीने थोडंसं मार्जिन ठेवून कट करून घेऊयात. म्हणजे उरलेल्या कपड्यामध्ये तुम्ही बघायचं की कसं बसते. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काठ आहे, तर आधी बाही कटिंग करायची कारण त्यासाठी काठ पुरले पाहिजे. त्यानंतर बॅक पार्ट कट करायचा आणि मग उरलेल्या याच्यामध्ये आपला पुढचा पार्ट कट करायचा. कारण की जर आधीच तुम्ही हे मोकळं कट केलं तर परत बॅक पार्ट आणि आपली बाही पुरणार नाही, मग परत ते जॉईंट दिलं की ते व्यवस्थित दिसत नाही. ठीक आहे. त्यामुळे जे जे सांगते त्या स्टेप बाय स्टेप कटिंग करत चला. आणि हे बघा हा पार्टसुद्धा थोडंसं मार्जिन ठेवून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर जे जे पार्ट ज्या ज्या स्टेपने सांगते त्या स्टेपने करत चला, म्हणजे तुम्हाला ब्लाऊज पीस व्यवस्थित पुरेल कटिंग करण्यासाठी. कारण की लॉंग बाही असली की शक्यतो पुरत नाही. ठीक आहे. तर हे बघा आता हा उरलेला काठामध्ये आपण बॅक साईडला डिझाईन करूयात. तर हा पुढचा भाग आपला व्यवस्थित झाला, बॅक पार्टसुद्धा झालेला आहे आणि आपली बाहीसुद्धा कटिंग झालेली आहे. ठीक आहे. हे बघा तर बॅकला बाहीला व्यवस्थित आपण काठसुद्धा ठेवलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे बाही कट केल्यानंतर उरलेला काठ आपण बॅक पार्टसाठी म्हणजे बॅक साईडला डिझाईन करण्यासाठी यूज करणार आहोत. तर ही 30 साईजची प्रिन्सेस ब्लाऊजची आपली कटिंग पूर्ण झालेली आहे. तर मी डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायची, मार्जिन कसं कुठे ॲड केलं पाहिजे, कशा पद्धतीने कट केलं पाहिजे हे अतिशय सावकाश आणि स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. तुम्हीसुद्धा मी ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्याच पद्धतीने करा, म्हणजे तुम्हालासुद्धा व्यवस्थित डायरेक्ट कपड्यावर कटिंग करता येईल. ठीक आहे. त्याचबरोबर काठ बाहीला आणि बॅकनेकला कसा ॲडजस्ट करावा हेही व्यवस्थित सांगितलेलं आहे. लॉंग स्लीव्ज असेल तर
ज्या स्टेप बाय स्टेप कटिंग सांगितलेली आहे ब्लाऊज पीसची, तुम्ही सुद्धा त्या स्टेप बाय स्टेप करा, म्हणजे तुम्हाला ब्लाऊज पीस सुद्धा व्यवस्थित पुरेल. ठीक आहे. तर ह्या ज्या काही छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्या फॉलो करून कटिंग करा, म्हणजे तुमची कटिंग सुद्धा एकदम परफेक्ट येईल. तुम्हाला काहीही कटिंग करताना प्रॉब्लेम येणार नाही. ओके. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके. थँक्यू.